गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला 12व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे, जे ऐकल्याने सर्व दुःखातून मुक्त होऊन स्वर्ग प्राप्ती होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तेव्हा सिद्ध समाधीने राजकुमारासोबत तेथे जाऊन पाणी अभिमंत्रित केले आणि ते पाणी त्या प्रेताच्या मस्तकावर टाकले. पाणी टाकल्याबरोबर राजे जिवंत होऊन उठून बसले. नंतर त्यांनी ब्राह्मणाला पाहून विचारले, हे धर्मस्वरूपा, आपण कोण आहात? तेव्हा राजकुमाराने पूर्वीपासून सर्व वृत्तांत कथन केला. राजाने आपणाला पुन्हा जीवनदान देणाऱ्या त्या ब्राह्मणाला नमस्कार करून विचारले, ब्राह्मण, कोणत्या पुण्यामुळे आपणाला हे अलौकिक शक्ती प्राप्त झाली आहे? त्याच्या या विचारण्यावर ब्राह्मणाने मधुरवाणीने म्हटले, हे राजन, मी दररोज आळसाचा त्याग करून गीतेच्या 12व्या अध्यायाचा जप करीत असतो. त्यामुळे माझ्या ठिकाणी ही शक्ती प्राप्त झाली आहे, की ज्यामुळे तुम्हाला जीवन पुन्हा मिळाले आहे. हे ऐकून ब्राह्मणासह राजाने त्या महर्षीपासून गीतेच्या 12व्या अध्यायाचे अध्ययन केले व त्याच्या महात्म्यामुळे त्या सर्वांना सद्गती प्राप्त झाली. दुसरेही अनेक जीव त्यांच्या पठनाने परम मोक्षाला प्राप्त होऊन गेले. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता उपनिषदे योग अभ्यास श्रीकृष्ण अर्जुन संवादातील 12वा अध्याय समाप्त झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय.